नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. मित्रांनो, आज आहे 12 जून. आजची 12 तारीख आणि आज पावसाने सुद्धा हजेरी लावली आमच्याकडे विदर्भात. तर मित्रांनो, जर का पावसाला चांगली सुरुवात झाली तर निश्चितच शेतकरी आपल्या पेरणीची सुरुवात करणार, यात तीळमात्र शंका नाही. पण मित्रांनो, याच परिस्थितीत याच काळात आपल्या राज्यामध्ये शेतकरी आंदोलनाची एक ठिणगी पडली आणि ती ठिणगी वणव्याचं स्वरूप घेते की काय असं सध्या वाटत आहे. कारण या शेतकरी आंदोलनाचं स्वरूप खूप मोठं होईल असे संकेत सध्या दिसते आहे. याचं कारण असं, या आंदोलनाला राष्ट्रीय किसान नेते, शेतकरी नेते माननीय राकेश टिकेटजीसुद्धा येऊन गेले, भेट देऊन गेले. मनोजदादा जरांगे पाटीलसुद्धा येऊन गेले, भेट देऊन गेले. इतरही बरेच नेते या आंदोलनाला भेट देऊन गेले, पाठिंबा देऊन गेले आणि आश्वासनं देऊन गेलेत. आणि हे आंदोलन कोण करते आहे शेतकऱ्यासाठी, तर ते आहे शेतकरी नेते, माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू. तर काही जे लोक आहेत जे सरकारची बाजू घेतात, शेतकरी असून शेतकरी कुमात चालला त्याची काही चिंता नाही तरी पण सरकारची बाजू घेतात, असे लोक त्याला शंकेच्या दृष्टीने पाहतात की हे जेव्हा सत्तेत होते किंवा त्याच सरकारमध्ये, जे सरकार आता त्याच सरकारमध्ये होते तेव्हा हे शांत होते. आता कसं, परंतु ते त्यांच्या पद्धतीने नेहमीप्रमाणे ते काउंट करतात, क्रॉस करतातच. यात काही फार मोठं नवल नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, जर एखादी व्यक्ती, एखादा नेता, एखादा माणूस शेतकऱ्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असेल, प्राणाची बाजी लावत असेल आणि स्पष्ट म्हणत असेल की शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्यापैकी एक प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याची कर्जमाफी, आणि काही इतरही मागण्या जोपर्यंत मान्य सरकार करत नाही तोपर्यंत माझी अंतयात्रा जरी निघाली तरी बेहत्तर पण आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही. एवढे ते जर सांगत असेल आणि देशातले मोठे नेते, शेतकरी नेते किंवा जे मनोज दादा जरांगेसारखे, ज्याचं आंदोलन आपल्या इतिहास रचलं, ज्यांच्या आंदोलनाने इतिहास रचला गेला, असे नेते जर त्याला सपोर्ट करत असेल, पाठिंबा देत असेल. कारण राकेश टिकेट यांचं भाषण मी ऐकलं आणि त्यांनी म्हटलं की या राज्यात शेतकऱ्याच्या आत्महत्याचे आकडे जास्त का, तर याला एक कारण सांगितलं का इथं शेतकरी आंदोलनाला पाहिजे तसं नेतृत्व लाभलेलं नाही इतिहासात याच्या आधी. त्यामुळे इथं शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही आणि शेतकरी नाईलाजाने आत्महत्या करते. आणि मनोजदादा जरांगे यांनी काय म्हटलं की जो सध्याचा वाद आहे ओबीसी मराठा, हा नंतरचा विषय आहे. पहिले आपण शेतकरी आणि शेतकरी म्हणून एक होऊ आणि सरकारला आपल्या शेतकऱ्याच्या पूर्ण मागण्या मान्य करायला लावू. जर सरकार मान्य करत नसेल तर तुम्ही डेडलाईन द्या, तुम्ही ठरवा, विचार करा आणि आम्हाला सांगा, आपण संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवू. इथपर्यंत त्यांनी आश्वासनंसुद्धा दिली. आणि प्रश्न हा निर्माण होतो की वेगवेगळ्या पक्षात आपण नेहमीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, खूप मित्र शेतकरी आहेत, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्यथा, वेदना, शेतकऱ्याची बाजू भरपूरपणे मांडतात. तुम्ही आंदोलनाचा भाग आहातच, कारण तुमचा दिवस सुना जात नाही की तुम्ही सोशल मीडियावर शेतकऱ्याची बाजू मांडत नाही. तुम्ही बारमाही हे ॲक्टिव्ह आहेत, आपण ॲक्टिव्ह आहोत, आपणही आंदोलनाचा भाग आहोत. परंतु जर कुणी आपल्यासाठी, आपल्या हितासाठी प्राणाची बाजी लावत असेल, अन्न त्यागत असेल का, तर शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण एक शेतकरी म्हणून फक्त शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यासाठी जर या आंदोलनाचं जर स्वरूप एवढं मोठं होताना दिसत असेल, जर आपले प्रश्न मार्गी लागत असेल, कारण या देशात सध्या स्थितीत सर्वात जास्त लुबाडल्या जात आहेत तर तो फक्त आणि फक्त शेतकरी आहे. कारण हे कर्जमाफी वगैरे हे नंतरचा विषय आहे, परंतु गेल्या 10 वर्षाच्या आधीच्या भावात आपल्याला आपला शेतमाल विकायला लागते, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आपले भाव निर्धारित नाही, आपल्या शेतमालाला MSP लागू नाही. आणि इतर सर्व जर गोष्टी बघितल्या, सर्वत्र महागाई, इतर शेतकऱ्याचा माल सोडून सर्वत्र महागाई ही दुप्पट तिप्पट वाढलेली असताना आपल्याला जुन्या 10 वर्षाच्या आधीच्या भावात माल विकायची वेळ येत आहे. हा सर्वात मोठा शेतकरी लुटीचं कारण आहे. आणि शेतकरी कर्जबाजारी झाल्याने, कारण शेती हा किती दिवस घाट्यात करेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून
जर या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळत असेल, आपल्या पिढीला न्याय मिळत असेल, आपली पिढी शाबूत राहत असेल, तर आपल्याला आपणसुद्धा या आंदोलनाचा भाग झालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. एकच मुद्दा नाही, एकच प्रश्न नाही, अनेकही प्रश्न आहेत त्याच्यापैकी मला एक प्रश्न निश्चित तुमच्यासमोर मांडायचा आहे. आणि आज तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो यासाठी महत्त्वाचा आहे की आजकाल सर्व शेतकरी STBTचा वापर करायचा विचार करते. STBT ज्याला आमच्याकडे आम्ही चोरबीटी म्हणतो, कोणी तणनाशकची पराठी म्हणतो, त्या बियाण्याची सगळीकडे धावपळ करतो आहे. त्या बियाण्यासाठी शेतकरी धावपळ करतो आहे. कारण STBTला, त्या चोरबीटीला, त्या तणनाशकच्या पराठीच्या सरकीला आपल्या देशात मान्यता नाही. परंतु ते शेतकऱ्यापर्यंत येत आहे आणि शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होत आहे असं कळते. मग आता मला सांगा, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतं कोण? ते तयार कुठं होते, पॅक कुठं होते? मग तुम्ही जे तस्कर आहेत, जे मोठमोठे कंपन्यावाले आहेत, त्यांना सोडून तुम्ही शेतकऱ्याने 4 बॅग जर आणल्या तरी तुम्ही त्याला अंदर जर टाकत असाल तर त्याच्यापर्यंत पोहोचवणाऱ्याला का टाकत नाही? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर बंद करायची असेल तर टोटल बंद करा, नाही तर त्याला मान्यता द्या. हे सरळ माझं मत आहे. तर मित्रांनो, अनेक प्रश्न आहेत, पण माननीय बच्चूभाऊ कडू गुरुकुंज मोजरी इथे लढत आहे शेतकऱ्यासाठी. आपण त्याचा भाग झाला पाहिजे. त्याचे कार्यकर्तेसुद्धा आपापल्या परिसरातनी आंदोलन करत आहे. आजच आमच्या शहरामध्ये आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्याचा प्रकारसुद्धा घडला आहे. काही शेतकरी पुत्र आणि प्रहारचे कार्यकर्ते यांनी काळे झेंडे दाखवत शेतकऱ्याची कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलन केलं. आणि त्यामुळे जे काही शेतकरी पुत्र होते, 4-5 लोकांना अटकसुद्धा झाली. त्याच्यामध्ये एक जे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आहे गौरव नाईकर, यांनासुद्धा अटक झालेली आहे. आणि त्यामुळे असं कळते, त्यामुळे आपण एक शेतकरी म्हणून आपणही आपल्या हितासाठी, कारण आपण ऐकतोय आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या, तर आपण त्याच्या अगोदरला एक वाक्य जरी लक्षात ठेवलं, आपुलिया हिता असे जो जागता, जर आपलं हित याच्यामध्ये असेल तर आपणही या आंदोलनाचा भाग झालंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.